याची सेवा करण्यासाठी निवडलेला अभंग महान संत श्रेष्ठ भगवद्गीत वरिष्ठ जगद्गुरु तुकोबाराय यांचा हा 4 चरणाचा अभंग आहे. मनुष्याच्या जीवनामध्ये भगवत प्राप्ती कोण्या साधनाच्या द्वारा होते आणि परमार्थिक भाग्य मनुष्याचं कोण्या साधनाच्या द्वारा उदयाला येतं. नाशवंत असणारा हा नरजन्म नरदेह पवित्र होतो कशामुळं, तर त्या 2 साधनाचा विचार या अभंगाच्या द्वारा केलेला आहे. जी 2 साधन मनुष्याला भगवत प्राप्ती करून देतात, भाग्याचा उदय करून देतात, नाशवंत देह पवित्र करतात, अशा या 2 साधनाचं निर्देशन करणारा अभंग आहे. मोठा परम भाग्याचा योग आहे. परमात्मा पंढरीरायाच्या दरबारामध्ये या वैष्णव गडावर आज सेवा करण्याचं भाग्य आहे. वारकरी संप्रदायामध्ये काही लोकांनी आपलं जीवन संप्रदायाला समर्पित केलेले आहे. संप्रदायावर जगणारी आणि संप्रदाय जगवणारी काही लोक या जगात सापडतात. संप्रदायावर जगणाऱ्यांची संख्या 99% आहे बरं का. किती टक्के आहे? 99. आणि संप्रदाय जागवणाराची संख्या मात्र 1% शिल्लक राहिली. आणि त्यापैकी तुमचं माझं सर्वांचं ते भोंग्याचा आवाज कमी करते आणि चाटीचा आवाज स्पष्ट करते. चुनकुन कमी करू, बंद करू नको, कमी करा. माझा एक मधला वाढव थोडासा. असं आहे, नवरदेवाला वाढलं पाहिजे. संप्रदाय जगवणारी माणसं, संप्रदायाला पोषक असणारी माणसं मात्र फार थोडी. त्याच्यामध्ये तुमचं माझं सर्वांचं परम भाग्य आहे की आपण ज्यांच्या सानिध्यामध्ये आणि या भक्ती महोत्सवामध्ये ज्यांच्या मार्गदर्शनाने उपस्थित आहोत, ज्यांनी तुम्हा आम्हाला वारकरी संप्रदायाची आणि नियमावली घालून दिलेली आहे, असे आदरणीय सानप गुरुजींच्या आशीर्वादानं आज्ञेनं मार्गदर्शनानं मला सेवा करण्याचं भाग्य 2-4 वर्षापासून या उत्सवामध्ये येतं. गुरुजींनी आपलं जीवन संप्रदायाला समर्पित केले. महान असा वारकरी संप्रदायातला श्रेष्ठ फड शिरवळकर फडाचा आश्रय, साधनेचा भजनाचा फड आहे. शिरवळकर फड म्हणजे भजनाचा फड आहे. या फडाच्या आश्रयानं पायिकत्व धारण करून आपण फडाचे आश्रित आहोत असं जीवनामध्ये ठरवून गुरुजींनी संप्रदायाची चाकोरी जोपासना त्यांनी आपल्या जीवनामध्ये केलेली आहे. आणि नुसती केली नाही तर तुम्हा आम्हाला सुद्धा त्या चाकोरीमध्ये राहण्याचा त्यांनी प्रतिबंध निर्माण केलेला आहे. वर्षातून आम्हाला असं क्वचित वेळेला पाहायला मिळतं की जिथं सगळे टाळकरी धोत्रावर असतात. कुठं असतात? धोत्रावर. नाही तर एरवी कीर्तनला गेल्यावर सगळे मुंबईचे हिरोच मान. त्यांचे ते भांगण झरकेन आंगरकेन, मला वाटतं कदाचित हिरोचाच फोन असेल. ते असतात. काय करावं लागतं समाजामध्ये, आता बोलणं चालत नाही. कधी कधी ते भागूनही घ्यावं लागतं. गुरुजींच्या काळात आणि आपल्या काळात काका अंतर आहे बरं का. इथं वैष्णवगडावर चालतच, पॅन्टवाल्याला नाही. आम्ही आमच्याकडे जर यंत्रणा राबवली तर बुवालाच विनांटाळ घेऊन उभा टाकावा. आणि काल म्हणलं अरे निदान भजन तरी सुरू करीत जात धोत्रावर. बाकीचे टाळकरी जरी त्या पॅन्टवर उभा टाकले तरी हरकत नाही, पण मी नाही करायला धोतर फेटा आणि भजन सुरू करणारा तरी असावं. त्यांनी सांगितलं हे बघा असं आहे, असं पटतंय का? आता पटतंय बाबा. तुझी भेट झाली माझ्या भाग्याचा उदय. काय करता, उर्मट दिशा निर्माण झाल्या. अंतःकरणामध्ये प्राप्त झाली ती अल्पकला, संतुष्ट कला नाही, पूर्ण कला नाही, ती अल्पकला त्यांच्या अहंकाराला वाढवते. ती लोक मात्र कोणाचाही कुठल्याही प्रकारच्या नियमामध्ये न राहता स्वतःच्या बुद्धीला जे वाटेल तसा आचार ठेवत असतात. पण हे गुरुजींचं निराळं काम आहे. भजन, पूजन, कीर्तन, अन्नदान, नामचिंतन 8-8 तास गुरुजी 24 तासापैकी या उत्सवामध्ये तुका म्हणे येते भजन, काय थोडं पण जाळावे ते. पण असं गुरुजींचं श्रेष्ठ जीवन आहे. त्यांच्या सहवासामध्ये राहणारी माणसं सुद्धा आता सेवेसाठी तितकीच खंबीर झालेली.
एवढी टाळकरी, एवढा मोठा जनसमुदाय, शिस्त, आणि हे आमचे दोन मृदंगाचारी पाहिले की फार अंतःकरणामध्ये आनंद होतो. कशासाठी होतो की आज आपल्याला योग्य मीठ मिळणार आहे आपल्या भाजीला, असं होतं. पण आनंद आहे. भजनी मंडळी, भालदार, चोपदार सर्वच मंडळी नियमामध्ये राहणारी आहे आणि या इतिहास सेवा करण्यासाठी हा अभंग निवडलेला आहे. मनुष्याच्या जीवनामध्ये प्रत्येक माणसाला इच्छा आहे की मला देव मिळाला पाहिजे. नास्तिक माणसं सुद्धा देव पाहिजे म्हणल्यावर नको म्हणणार. प्रत्येकाची इच्छा आहे की आम्हाला देवाची भेट व्हायला पाहिजे, पण देवाच्या भेटीसाठी लागणारी साधनं करायला मात्र कोणी तयार नाही. कुणालाही वाटतं कलेक्टर व्हावं, पण अभ्यास कोणी करायचा? आता 10वीच्या परीक्षा सुरू झाल्या, ते पूर्वीची पद्धती बंद झाली, आता कॉप्या टाकायची. मोठी पण सगळ्यांना पाहिजे, मोठ्याच्या सानिध्यात राहण्याची सगळ्यांना इच्छा आहे, पद प्रतिष्ठेची सगळ्यांना गरज आहे. तसं परमेश्वर सुद्धा आम्हाला प्राप्त झाला पाहिजे अशी प्रत्येकाची इच्छा आहे. पण त्याच्या भेटीसाठी लागणारी जी काही साधन आहेत ते कोण करायला तयार? महाराज, आम्हाला वृत्त वैकल्य काही करणं होत नाही. आम्ही कलियुगातली माणसं, म्हणजे दारिद्र्य रेषेखाली माणसं. आम्हाला काही सवलती नाहीत का कलियुगामध्ये? देव मिळवायला सुद्धा कलियुगात सवलती आहेत बरं का. ते पूर्वी निळोबा रंगले नाही. याची लागी हो मंत्र जप केला, याची लागी निज धर्मानुष्ठीला, याची लागी वेदांत पाहिला, याची लागी हा संसार त्यजिला, जन्म जन्मांतरी केली हे सूचना. खूप केलं याचे भेटीला.